आमची भूमिका अशी आहे की चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्रामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी एका दारू विक्रेत्याला तिकीट दिली आहे, उमेदवारी दिली आहे। या मतदारसंघामध्ये चंद्रपूर हे दारूबंदी जिल्हा आहे। यवतमाळमध्ये मागील 5 वर्षापासून महिलांचं जोरदार आंदोलन सुरू आहे दारूबंदीसाठी। असे असताना एका दारू समर्थकाला, दारू विक्रेत्याला तिकीट दिली, हे आमच्यासाठी अत्यंत म्हणजे धक्कादायक आणि खंताची बाब आहे। आणि आम्ही दारूबंदीचे समर्थक आहोत, दारूबंदीचे कार्यकर्ते आहोत। आमचा लोकप्रतिनिधी लोकसभेमध्ये, या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दारू विक्रेता राहू शकत नाही आणि म्हणून आम्ही दारू विक्रेत्याच्या विरोधात आम्ही आज जाहीर भूमिका घेत आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धासाठी दारूबंदीचे कायदे कडक करण्यासाठी जून महिन्याच्या अधिवेशनामध्ये ते कायदे पारित करणार आहेत। यवतमाळ जिल्ह्याच्या दारूबंदीच्या संदर्भात निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली ते समिती नेमणार आहे। जबरांजोत धारक, विशेषतः गैर आदिवासी जबरांजोत धारकांवर जे 3 पिढीची जाचक अटी आज लागू आहे, त्या अटी रद्द करण्यासाठी ते ठाम भूमिका, जाहीर भूमिका घेणार आहेत। आणि या आश्वासनावर आज तरी आम्ही विश्वास ठेवून मुख्यमंत्रीच्या पक्षाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत। हेच आमचे आज इथे चंद्रपूर वणी आणि लोकसभा मतदारसंघासाठी आमची ही जाहीर भूमिका